कर फोन चल. मोठी लढाई, एक बिग फाईट आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सगळे बॉल बाबा एक बॉक्स अजून मॅच नाही होईल. दिला ना 4 का 5 आहे. मध्ये पंचगिरी करतील ते एकनाथजी डगळे सर, तसंच आमच्या सोबत जोडले गेले ते गुणलेखकाच्या स्वरूपामध्ये रितेश भेरे यांचं नक्कीच म्हटलं तर त्यांचे मोठे बंधू रितेश भेरे, 2 सलामीचे फलंदाज तन्मय आणि अजय स्ट्राईकला असतील ते तन्मय, नॉन स्ट्राईकला असेल ते अजय. गोलंदाजाचं नाव देखील कळवायचे आम्हाला. रघु. चला सामन्याला होती सुरुवात. स्ट्राईकला फलंदाज असतील तन्मय भांगरे, नॉन स्ट्राईकला असतील ते अजय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रघु. सोनूशी विपक्ष वेद निक 11 उंबरमाळी. पहिला चेंडू स्ट्राईकला तन्मय भांगरे. ओहो, पहिला चेंडू खोलवर चेंडू होता, चांगलासा क्षेत्ररक्षण देखील प्रदीप भालसिंग यांचं. कुठल्या प्रकारची धावणे, चेंडूवरती चांगलीशी सुरुवात म्हणावं लागेल सोनूशी याची. निर्धाव असा चेंडू म्हणावं लागेल पहिलाच. शहापूर तालुक्यामध्ये आता ज्यांची ब्रँड एम्बेसेडर मध्ये निवड झाली तन्मय भांगरे, आपल्या स्क्रीनवरती बघू शकता तन्मय भांगरे. बघूया पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर बघूया चांगल्याची सुरुवात केली गोलंदाजाने. दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला तन्मय. ओ दुसरा चेंडू हवेमध्ये आणि नक्की तिथं बघायला गेलं तर एक मोठा गडी बाद झाला असता, परंतु झेल सोडला. या चेंडूवरती बघितलं कुठल्या प्रकारची धाव नाही. तन्मयची नक्की तिथं कॅच ड्रॉप केली, परंतु ही जी कॅच आहे कुठपर्यंत या संघाला आता मात्र वाईट चेंडू. अवंतराशी एक धाव आपल्या संघाचं अकाउंट ओपन करताना 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर हा थोडासा खराब असा चेंडू, वाईट चेंडू. नक्कीच तन्मय भांगरे यांना एक चान्स देखील भेटला, त्याचा झेल देखील सोडलाय. बघूया त्या
चान्सचा किती फायदा घेतील. पुन्हा एकदा वाईट चेंडू, पुन्हा एकदा अवांतरशी एक धाव, 2 चेंडू आणि 2 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा रघु यांचा. ओहो, आता मात्र स्लॉट मध्ये चेंडू, चेंडू गेलाय पार्किंग प्लॉट मध्ये. तन्मय भांगरे यांच्या बॅट मध्ये आलेला हा पहिला षटकार. धावसंख्यात भर, धावसंख्या झाली ती 8 धावा. 3 चेंडू आणि 8 धावा. चौथा चेंडू शॉर्ट पूल, पॉवरफुल षटकार. नक्की तन्मय यांची दुसऱ्या चेंडूवरती झेल सोडला होता. आता त्या झेलचा परिणाम देखील भोगावा लागेल गोलंदाजाला देखील. आणि ज्या खेळाडूने कॅच सोडली त्याच्या देखील मनामध्ये हेच चालू असेल की आपण कॅच सोडली तरी कशी सोडली. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती किती झाले? 14 धावा. 4 चेंडू आणि 14 धावा. चांगलीशी सुरुवात म्हणावं लागेल. आता मात्र तन्मयच्या बॅट मधनं आलेले 2 गोल्डन षटकार. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चांगलासा फटका, खराब असतं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सी मेरे से पार. 4 धावा. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 18. 5 चेंडू आणि 18 धावा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बॉल जरा लवकर फेकायचा आहे. हे बॉल आणला गेला. या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज रघु चांगलीशी सुरुवात केली होती, परंतु जर बघायला त्यानंतरच्या 3 चेंडूवरती हल्ला बोल केलाय तन्मय याने. शेवटचा चेंडू या षटकातील ऑफसाईडच्या दिशेने चांगलासा फटका, चेंडू गॅप मध्ये गेलाय. चेंडू पुन्हा एकदा सी मेरे से पार. 4 धावा. पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर धावसंख्या आहे ती 22 धावा. चांगलीशी फटकेबाजी. 6 चेंडू पूर्णपणे जर बघायला गेलं तर तन्मय भांगरे खेळला आणि 6 चेंडू मध्ये तब्बल 22 धावा ठोकल्या गोलंदाज रघु याला. दुसरं षटक घेऊन आलाय तो रोहित आणि स्ट्राईकला असतील ते अजय. मोठे फटके मारण्यामध्ये माहिर अजय. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने, कुठल्याही प्रकारचा क्षेत्रक्षक नव्हता. चेंडू सी मेरे से पार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती 4. चांगल्याशी सुरुवात अजय यांच्याकडनं देखील. ओहो, दुसरा चेंडू स्लॉट मध्ये होता. पुन्हा एकदा सी मेरे से पार. अजयच्या बॅट मधनं आलेला हा षटकार. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर जर बघायला दुसऱ्या चेंडूवरती षटकार. चांगलीशी सुरुवात अजयकडनं देखील झाली. धावसंख्या भर, धावसंख्या ती 32 धावा. 2 चेंडू 32 धावा. 4 षटकांमध्ये धावेंचा डोंगर रचला जाईल का वेदनिक 11 उंबरमाली संघाकडनं. तिसरा चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू गॅप मध्ये गेलाय. चेंडू जाईल सी मेरेच्या पलीकडे. पुन्हा एकदा 4 धावा. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. धावसंख्या झाली ती 36 धावा. 3 चेंडू 36 धावा.
बघूया चौथा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. हो आता मात्र चांगला असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, खूप वेळानंतर आलेला हा डॉट चेंडू. 4 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केला गोलंदाजाने. रोहित याने धावसंख्या आहे ती 36. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. या 2 चेंडूवरती किती धावा खर्च करेल गोलंदाज. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता. या चेंडूवरती देखील कुठल्या प्रकारची धाव नाही. फलंदाजाला काही चेंडू समजला नसेल. स्लोवर चेंडू होता, निर्धाव असा चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, चांगल्याशी गोलंदाजी रोहित याच्याकडनं. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्राईकला अजय. 5 चेंडू आणि 14 धावांवरती खेळताना शेवटचा चेंडू देखील निर्धाव असा चेंडू. या चेंडूवरती देखील कुठल्या प्रकारची धाव नाही. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकले. चांगलीशी गोलंदाजी रोहित याच्याकडनं देखील. 12 चेंडू 36 धावा आतापर्यंत वैदिक 11 उंबरमाळी संघाच्या देखील झाल्या आहे. अजूनही 2 षटकांचा सामना शिल्लक असेल. बघूया 2 षटकांमध्ये किती धावा खर्च करतील गोलंदाज, तसंच किती धाव्यांचा डोंगर रचला जाईल 2 फलंदाजांमध्ये. अजूनही सलामीचा फलंदाज अजय आणि तन्मय हे देखील खेळपट्टीवर चिपकून आहे. भाई बॉलरचं नाव काय? बोल ना. अक्षय. हा ये ना ग्राउंडवर जाऊ. पाणी आणले? सायकल भेटलं पुढे. मगाशी पाणी घुसलं तिसरं षटक घेऊन आलाय तो अक्षय. अक्की. बघूया त्याचा सामना करतील ते तन्मय. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू हवेमध्ये, खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सीमेरेषे पार. षटकार. नक्कीच जाहीर बघायला गेलं तर तन्मय हा कुठल्या प्रकारचं अकाउंट ओपन न करताना त्याचा झेल उडाला होता, परंतु त्यानंतर जर बघायला गेलं तर तन्मयच्या बॅट मधनं 7 चेंडू आणि 26 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्या. धावसंख्या झाली ती 42 धावा. आता मात्र पंचांचा इशारा येतो तो व्हाईट चेंडू. एकनाथजी डगळे सर शहापूर तालुक्यातील एक नावाजले अशी पंच म्हणून ओळखले जातात. डान्सर अंपायर हे देखील भूमिका पार पाडतील येत्या सामन्यांमध्ये. पाणी इथे. हो शॉर्ट पिच चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू गॅप मध्ये घेईल. चेंडू गेला सीमेरेषा पलीकडे. 4 धावा. चांगलीशी फटकेबाजी तन्मयच्या बॅट मधनं. षटकार आणि चौकारांची इथं आतिषबाजी होतानी. धावसंख्या ती 47. 2 चेंडू 47 धावा. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक असेल. अक्षय. आता मात्र निर्धाव असा चेंडू. चांगला असा गोलंदाज, चांगलीशी गोलंदाजी. नक्कीच 2 चेंडूवरती 11 धावा खर्च केल्या, परंतु तिसरा चेंडू निर्धाव असा टाकताना गोलंदाज अक्षय. नाही प्रदीपकडे भलाय भलाय बघ त्याच्यात आहे ना ग्रुपला जॉईन आहे बघतो. आता मात्र नो चेंडू. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. नक्कीच तन्मयसाठी एक मोठी संधी असेल. फ्रीटचा चेंडू असेल. एकच यार लकी थोडं पाणी दे रे. फुलटा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक देखील काय आहे तोच क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय, परंतु चांगलासा क्षेत्ररक्षण देखील तिथं झालंय. चांगलासा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा झेल सोडला. परिणामी 2 धावा देखील पूर्ण केला तन्मय याने. आणि नक्कीच आपल्या संघाचा अर्धशतक देखील पूर्ण झालंय. 50 धावा झाल्या आतापर्यंत. 4 चेंडू 50 धावा. व्हाईट चेंडू व्हाईट +1 अशा 2 धावा. धावसंख्या झाली ती 52. मित्र दे थोडं प्यायला लकी.
उभा केला होता बघवा. 4 चेंडू 52 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. तो व्हिडिओ आला होता तो पण चांगला होता ना. षटकातील शेवटचा चेंडू, फुलटा चेंडू आणि चेंडू सीमेरे से पार. चौकार, षटकार. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ते 58. लेग बॅकच्या स्वरूपात 2 धावा. षटकातील दुसरा चेंडू जीवन याचा. उत्कृष्ट टोळलेला चेंडू, चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार. तेरा बॉल वैयक्तिक 38 धावांवर खेळताना तन्मय. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. षटकातील पुढील चेंडू, आणखीन एक, लांबच लांब. अजून एक षटकार. किती आले किती तुझ्या नंबरला ना 3 चेंडू मध्ये 14 धावा गोळा करताना तन्मय आपल्या संघासाठी. बघूया अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. 72 झाले ना. बचावाचा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. काहीसा अँगल चेंज करताना गोलंदाज राऊंड विकेटने मारा करते. पुढील चेंडू तन्मयसाठी. निर्धावाचा चेंडू. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. बघूया 2 चेंडू किती धावा जमा करतो तो तन्मय आपल्या संघासाठी. उत्कृष्ट टाकलेला चेंडू लेग बॅकच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 74. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. कोण मांडपात आहे एक मिनिट. उत्कृष्ट टोळलेला चेंडू जातो सीमारेषे पार. चौकार. आपल्या निर्धारित 4 षटकांमध्ये उमरावी संघाने 78 धावाचं लक्ष 78 धावा केले. 79 धावाचं लक्ष केले ते सोनसी संघाला.
सोनूशी संघाने आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवले. फलंदाजांचं नाव कळवायचे. सोनूशी संघ सोनूशी संघाचा 12वा खेळाडू लवकरात लवकर यायचे. प्रकाश कुंदे यांनी एक फिल्डर पाठवायचे. स्ट्राईकला असेल तो आकाश. पहिलं षटक घेऊन आला आपल्या संघासाठी सागर. लेफ्ट ओव्हर विकेटने मारा करेल. उत्कृष्ट असा टू व्हीलर चेंडू. चेंडू जाते पॉइंट क्षेत्रात. धावा मिळतील 4. शतकातील पुरुष चेंडू सागरचा. आकाश साठी कैसा सन्मान देताना उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या राहते ती 4. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू. सागर क्रीडे कसर विभागातील एक आयकॉन खेळाडू आहे. त्याचा षटकातील पुढील चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू. लगातारचे 3 डॉट. पुढील चेंडू. आणखीन एक बॉल. लगातारचे 4 चेंडू डॉट टाकताना तो सागर. षटकातील शेवटचा चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू. काहीसा मिसटाईम फटका. त्यावर एकच धाव. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 5. बघूया दुसरं षटक कोण हाताळत आहे. समीकरण आले 18 चेंडूमध्ये 74 धावांची आवश्यकता. दुसरे षटक घेऊन आले तो तन्मय. 2 टाइम इकडनं पुढे न्यायला पुढून मागे आणलाय. हॅलो हॅलो दुर्मिळ संघाचे खेळाडू यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. हितेश आयरे, विजय मांगे. याचं नाव काय? भावेश काय? भावेश पवार ना? तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. षटकातील 14 चेंडू तन्मयचा. उत्कृष्ट टाकलेला चेंडू. त्यावर
एकच धाव. धावसंख्या 1 वरती धावसंख्या होती ती 13. समीकरण मात्र येऊन ठेवतात ते 14 चेंडू आणि 66 धावांची गरज. तन्मयचा पुढील चेंडू आकाशसाठी. उत्कृष्ट केलेला चेंडू तुम्हाला मात्र फील करताना एकच धाव. धावसंख्या 1 वरती धावसंख्या होती ती 14. षटकातील शेवटचा चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 14. आता मात्र 12 चेंडू आणि 65 धावांची गरज सोनूशी या संघाला. तिसरं षटक घेऊन आला तो अजय. राईट आर्मवर विकेटने. उत्कृष्ट केलेला चेंडू. चेंडू होता सुमारे षटकार. धावसंख्या 6 वरती धावसंख्या होती ती 20. बॉलरचं नाव अजय. पहिल्याच चेंडूवर षटकार टोकताना तो आकाश. षटकातील दुसरा चेंडू. वा आणखीन एक. अजून एक षटकार. धावसंख्या 6 वरती धावसंख्या होती ती 26. नो चेंडू. पुढचा फ्री हिट असेल. मध्ये 11 चेंडूमध्ये 52 धावांची गरज. षटकातील पुढील चेंडू. उत्कृष्ट टाकलेला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. धावसंख्या राहते ती स्थिर. आता मात्र 10 चेंडूमध्ये 52 धावांची गरज. सलामीला आलेला आहे तो आकाश. बघूया कशा प्रकारे खेळ करतो. पुढील चेंडू अजयचा आकाशसाठी. काहीसं गती परिवर्तन. निर्धाव चेंडू. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. पदे आहे ना यो ब्लॅक अँड व्हाईट. तुझा आवाज जातो तू माईक बंद कर. षटकातील पुढील चेंडू. काहीसा मिस्टाईम फटका. चेंडू जातो डीप मिड विकेटमध्ये. काहीशी गता असं क्षेत्ररक्षण सागर यांच्याकडून. धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या होती ती 31. षटकातील 2 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट टोलेला चेंडू स्टेटच्या दिशेने. गच्चा क्षेत्ररक्षण करताना आता मात्र तन्मय. धावसंख्या आणखीन 4 ने वाढते धावसंख्या होते ती 35. यानंतर होणारा सामना जामवाडी विपक्ष ताळवाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने अनिकेतचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे. षटकातील शेवटचा चेंडू. उत्कृष्ट टोलेला चेंडू. चेंडू होतो सुमारे षटकार. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 41. समीकरण येऊन टिपले 6 चेंडू आणि 38 धावा. भल्ला बोलतो आलो 5.
चौथं षटक घेऊन आला तो मयूर. 6 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. स्ट्राईकला असेल तर रोहित. सलामीला आलेला आहे तो रोहित. षटकातील पहिला चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. प्रशांत आवार यांच्या मालकीचा संघ वैज्ञानिक उंबरमाळी. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. बघूया. पुढील चेंडू. निर्धाव चेंडू. कैसा सामना सोडलेला दिसतोय सोनूच्या संघाने. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके येत नाही त्यांच्याकडनं. पुढील चेंडू. उत्कृष्ट पडलेला चेंडू. चेंडू वाटायची मारू शकतात. षटकार. धावसंख्या होती ती 48. आत्ता मात्र 3 चेंडू आणि 31 धावांची गरज. नक्कीच या स्पर्धेमध्ये जर 9 असता तर मॅच. षटकातील पुढील चेंडू. आणखीन एक. बघूया मिस्टाईम फटका. चेंडू वाटायची मारू शकतात. षटकार. तेच ना. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. 25. वाईट चेंडू. अंतर्धाव. धावसंख्या होती ती 55. परत वाईट फेकल आता. पुढील चेंडू. उत्कृष्ट टाकलेला चेंडू. चेंडू जातोय फाईन लेग दिशेने. एक धावेसाठी. षटकातील शेवटचा चेंडू. इनिंग मधील शेवटचा चेंडू. आता मात्र 1 चेंडू आणि 23 धावांची गरज. काहीसा एक बाजूने झुकलेला आहे हा सामना. बघूया. उत्कृष्ट केलेला चेंडू. चेंडू जाते पॉईंटच्या दिशेने. त्यामुळे मिळेल धाव 1. विजय संघाचे अभिनंदन. अभिनंदन. आभार.